ठाणे व पालघर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीत झालेले राजकीय समीकरण यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीला सोबत घेत माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना आमदार करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। काय आहे नेमकं आमदारकी व ठाणे जिल्हा बँक निवडणुकीचे समीकरण ते या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाणे पालघर या मतदारसंघासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य अर्थात नगरसेवक मतदान करणार आहेत। या मतदारसंघात वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे नवी खेळी खेळणार असून विधान परिषदेची आमदारकी व ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी बहुजन विकास आघाडीला सोबत घेत एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। राज्यात विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका येत्या 18 जून रोजी होत आहेत। ठाणे आणि पालघर या मतदारसंघात जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो। या निवडणुकीत ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक मतदान करणार आहेत। मात्र दोन्ही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे यावेळी केवळ महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींचे सदस्यच नगरसेवक मतदानास पात्र आहेत। पालघर व ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व होते। मात्र ओबीसी मुद्द्यावरून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्याने मोठ्या प्रमाणात नगरसेवक मतदानाला मुकणार असल्याने शिवसेना पक्षाची नगरसेवकांची एकूण संख्या कमी झाली आहे। पालघर व ठाणे या मतदारसंघात शिवसेना नेते रवींद्र पाठक हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत। आता त्यांचा पत्ता कट करून बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याबाबत बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच येत्या 27 जून रोजी पालघर व ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आहे। या बँकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणूक व ठाणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकमेकांना आधार देऊन भरघोस मताने निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांची ही राजकीय खेळी असल्याचे दिसून येत आहे। ठाणे व पालघर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे एकूण 346 नगरसेवक आहेत। भारतीय जनता पक्षाचे 444 नगरसेवक आहेत। तर दोन्ही जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेला बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे। बहुयाकडे 71 नगरसेवक आहेत। शिवसेना 346 व बहुजन विकास आघाडी 71 मिळून 417 ही संख्या होत आहे। तरीही भाजपच्या 444 मतांच्या तुलनेत हे संख्याबळ थोडे कमी आहे। 28 नगरसेवक कमी पडत असून राष्ट्रवादी पक्ष 29 व इतर लहान पक्ष आणि अपक्षांची 9 मते मिळाल्यास बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची चर्चा जोरात असताना दुसरीकडे बहुजन विकास आघाडी हा पक्ष शिवसेना पक्षामध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चाही जोरदार रंगू लागल्या आहेत। आता या सर्व प्रस्तावावर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिलं आहे।